नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत शिलाईच्या उपयोगी खूप साऱ्या अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या शिलाई कामामध्ये फारच उपयोगी ठरणार आहेत. तर आता आपण बघणार आहोत पहिली ट्रिक्स, म्हणजे ट्रिक्स अँड ट्रिप्स खूप अशा बघणार आहोत आपण. त्यातली पहिली तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या कपड्यावरती एखादा तेलाचा डाग म्हणजे ऑइलचा डाग, म्हणजे शिलाई मशीनचं ऑइल असू दे किंवा आपलं खोबरेल तेल असू दे, जर पडलं तर ते एका मिनटात न टेन्शन घेता आपल्याला काढायचं आहे. तर ते कसं? तर हे बघा, आता मी हे जे आपलं खोबरेल तेल आहे ना, हे कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवते की आता हे बघा, हे ऑइल आहे. आता हे जर समजा तुमच्या कपड्यावरती जर पडलं तर काय करायचं? तर आता हे तुम्हाला दिसतच असेल ऑइलचा एवढा डाग. आता आपण कुठलंही दुसरं कापड घ्या आणि त्याच्यावरती ना, आता ही पावडर तुम्ही बघू शकता, कुठलीही असू दे, म्हणजे तुम्ही चेहऱ्याला जी लावता ना ती पावडर आपल्याला पूर्ण अशी भरपूर अशी त्याच्यावरती आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे, म्हणजे खूप अशी. तर बघू शकता ही अशी भरपूर अशी पावडर मी त्याच्यावरती अशी मारून घेतलेली आहे, म्हणजे जी आपण चेहऱ्याला लावतो ती कुठलीही असू देत चेहऱ्याला लावणारी. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरं कुठल्याही कापड घ्या, मॅचिंगचंच घ्या असं नाही, दुसरं कुठलंही कलरचं कापड घ्या आणि त्याच्यावरती आपल्याला हे असं ठेवायचं आहे व्यवस्थित. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, गरम इस्त्री करून ह्याच्यावरती आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे. आता बघू शकता ही इस्त्री मी गरम केलेली आहे आणि ती जवळजवळ आपल्याला एक 10-15 वेळा तरी अशी फिरवून घ्यायची आहे. अशी म्हणजे जिथं आपला डाग पडलेला आहे, जिथं आपण कापड ठेवलेलं आहे ना, त्याच्यावरून अशी व्यवस्थित एक 7-8 वेळा तरी व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची आहे. तर आता बघू शकता, आता ही पावडर जी आपल्या कपड्यावरती हे झालेली होती ना, आपण टाकली होती ना, ती आपल्याला कशावर तरी काढून घ्यायची आहे. म्हणजे दुसरे एखादं कापड घ्या आणि त्याच्यावरती ही पूर्ण आपलं असं हे करून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एखादा ब्रश म्हणजे जो तुम्ही वापरत नाही तो, आता जो असा म्हणजे नवीन असला तर चालेल किंवा वापरलेला असला तर चालेल, आणि तो व्यवस्थित असं हे करून आपल्याला पूर्ण असं जिथं आपलं म्हणजे जिथं आपण पावडर मारली होती, जिथं आपला डाग पडला होता तेलाचा, तिथे व्यवस्थित अलगद अलगद करा. कारण बऱ्याच वेळा जर आपण ब्रशनं घासलं जोरात तर एखाद्या वेळेस काय होतं की कापड खराब होऊ शकतं. त्यामुळं थोडंसं शिस्तीत शिस्तीत आपल्याला जिथं आपला डाग पडलेला आहे ना, तिथली पावडर पूर्ण आपल्याला अशी व्यवस्थित काढून घ्यायची आहे, शिस्तीत अशी. आणि थोडीशी तुम्ही झटकून घ्या अशी व्यवस्थित. तर मैत्रिणीनं बघू शकता, इथे आपला डाग पडलेला होता तर दिसत आहे का बघा, पूर्ण आपला इथला डाग गेलेला आहे. किती आपली जादू छान झालेली आहे बघा. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही ब्लाऊजवरती, ड्रेसवरती शिवताना किंवा साडीवरती तुमचा डाग पडला असेल तर नक्कीच ह्या पद्धतीनं तुम्ही एक 5 मिनटात तुम्ही तुमच्या ऑइलचा डाग काढू शकता. तर हे बघा, कुठंही कणभरसुद्धा तुम्हाला दिसतंय का सांगा? अगदी व्यवस्थित झालेलं आहे. जसं आपलं पहिलं कापड आहे ना, तसं आपलं कापड झालेलं आहे आणि पूर्ण ऑइलचा डाग आपला गेलेला आहे. तर आता आपण बघूया दुसरी टिप्स, जी आपल्या शिलाई कामामध्ये फारच उपयोगी आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण दुसरी ट्रिक्स बघणार आहोत. तर काय होतं, बऱ्याच वेळा आपण आता हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे छोट्या पीसवरती, ब्लाऊज पीसच्या तुकड्यावरती. आणि गोलगळा ज्या आपल्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत ना, तर त्यांना प्रॉब्लेम येतो गोलगळ्याला आकार देण्यासाठी. तर आपण काय वापरणार आहोत, हा कप्स जो आपण ब्लाऊजमध्ये वापरतो ना,
त्याचा आपण उपयोग करून आपण गोलगळ्याला आकार देणार आहोत. तर बघू शकता हा मी चौकोन आखून घेतलेला आहे. तर तो तुम्ही ब्लाऊजमध्ये तुमच्या ड्रेस शिवताना किंवा घागऱ्यावरचा ब्लाऊज शिवताना जो काही असेल तो आकार, उंची वगैरे रुंदी घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असा आपला कप्स ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित असा ठेवून आपल्याला असा व्यवस्थित आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता किती सुंदर आपला असा आकार आलेला आहे. तर इझी पद्धतीनं आपण आकार देऊ शकतो ह्या कप्सच्या साहाय्याने. तर आपली झाली ही दुसरी ट्रिक्स. तर मैत्रिणींनो आता आपण तिसरी ट्रिक्स बघणार आहोत. तर ती कोणती, तर हा आहे आपला कॅनव्हास पेपर. आता आपण जे गळे तयार करतो ना ब्लाऊजमध्ये, ड्रेसमध्ये, जे थोडेसे अवघड असतात ना, तर त्यासाठी आपण कॅनव्हास पेपरचा वापर करत असतो. त्यामुळं आपल्या गळ्यांचा आकार खूप ॲक्युरेट आणि व्यवस्थित होतो. पण ज्या आपल्या आत्ता मैत्रिणी नवीन शिकत आहे ना, तर त्यांना कॅनव्हास पेपरवरती कसं कटिंग करायचं आणि कॅनव्हास पेपर कापडावरती ठेवून कशा पद्धतीनं ते हे करायचं, म्हणजे बरेच जणांना माहिती नाही की आता ही चकचकीत बाजू आहे, तुम्ही बघू शकता, आणि ही आहे प्लेन बाजू. आता ह्या जे शायनिंग आहे ना ते ग्लो असतो आणि तो आपण कापडावरती जर ठेवला ना तर कापडाला पूर्ण तो कॅनव्हास पेपर चिकटतो. तर हे बऱ्याच जणींना माहिती नसतं. तर त्यासाठी मी तुम्हाला आज हे सांगणार आहे. तर अगोदर आपण आता चौकोनी गळा तयार करून घेणार आहोत. म्हणजे फक्त हे मी दाखवण्यासाठी तुम्हाला सांगते. तर तुम्ही चौकोनी कॅनव्हास पेपर घ्या. म्हणजे तुम्हाला जेवढं गळ्याची तुमची उंची आहे तेवढं तुम्ही उंची घ्या आणि रुंदी घ्या. आणि बघू शकता मी आता इथं पूर्ण असं आखून घेते चौकोन. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करून घ्यायचं आहे असं. ज्यावेळेस तुमचे जरा अवघड गळे असतात ना त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीनं कॅनव्हास पेपर वापरायचा आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जी आपली ही चकचकीत बाजू दिसती ना तुम्हाला, तर तुम्ही कॅनव्हास पेपर आणा आणि त्याच्यावरती नक्की तुम्हाला दिसेल. आणि जी चकचकीत बाजू असती ना ती आपल्याला कापडावरती ठेवायची आणि प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणी, खाली कोणतंही एखादं जाड कापड घ्या किंवा बेडशीट वगैरे घ्या आणि त्याच्यावरती ना मेन कापडाला जिथं आपल्याला कॅनव्हास लावायचं आहे ते कापड घ्या. आणि जी आपली चकचकीत बाजू तुम्हाला दिसते ना ती खालच्या साईडला आपल्याला ठेवायची आहे. म्हणजे ही बघू शकता ही चकचकीत बाजू आहे, तर ती आपल्याला खाली ठेवायची आणि त्याच्यावरून आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे. तर बघू शकता आता मी इस्त्री गरम केलेली आहे. तर याच्यावर व्यवस्थित ठेवा आणि अगदी असं व्यवस्थित प्रेस करून घ्या. थोडासा असा आपल्याला जोर देऊन, म्हणजे व्यवस्थित प्रेस होतं. तर बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने कॅनव्हास आपला असा कापडाला व्यवस्थित चिकटला गेलेला आहे. त्यामुळे आपला गळा फास्ट आणि पटकन तयार होतो आणि नवीन शिकणाऱ्यांना पटकन ह्या गोष्टी जमतात. तर बघू शकता, म्हणजे जी चकचकीत बाजू आहे ना ती आपल्याला खाली ठेवायची आहे आणि जी चकचकीत नाही ती वरती ठेवायची आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्याला हे कॅनव्हास व्यवस्थित जोडल्या जाईल आणि आपल्याला गळा तयार करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यासाठी मैत्रिणीनं ही खूप छान ट्रिक आहे. ही बऱ्याच आपल्या ज्या नवीन मैत्रिणी शिकत असतात ना त्यांना कदाचित या गोष्टी माहिती नसतात. तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघू शकता कुठंही कॅनव्हास निघत आहे का बघा. कसंही आपण हलवा, काहीही करा, तर पडतही नाही. व्यवस्थित ते चिकटल्या गेलेलं आहे कापडाला, व्यवस्थित चिकटून बसलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला गळा तयार करताना अगदी सोप्या पद्धतीनं आपण गळा तयार करू शकतो. तर ही ट्रिक नक्की तुम्ही कोणत्याही प्रकारचा गळा जर करणार असाल तर नक्की ही ट्रिक वापरा. तर आता आपण बघणार आहोत की पुढची ट्रिक्स. तर काय आहे, तर हे बघू शकता आपण जर तयार कुर्ती घेतली किंवा आपण स्वतः जरी शिवत असू तर बऱ्याच वेळा आपण असं साईडला आपण असं हे करतो, म्हणजे फोल्ड करतो, दोन असं साईड कट असतो. तर त्यावेळेस बघू शकता इथे कुर्तीला अशी सूतं निघत जातात आणि हे खूप खराब दिसतं आपण ज्यावेळेस कुर्ती घालतो त्यावेळेस. मग ती तयार असू दे किंवा तुम्ही स्वतःही जर शिवलेली असेल तर आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून हे सुते निघू नयेत. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या कलरचं कापड मी लावून दाखवणार आहे, म्हणजे जेणेकरून ते लक्षात येईल की मी नेमकं काय केलेलं आहे. तर त्यासाठी मी एवढं लाल कलरचं मी कापड घेतलेलं आहे
तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे, तर तिथं लॉक करायचं आहे आपल्याला. तर असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला कापडाला, व्यवस्थित असा एकसारखा फोल्ड करून घ्या. तर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला असे 2 तुकडे कट करून घ्यायचे आहेत एकसारखे, सेम असे बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला जिथं हे बघू शकता, आतल्या साईडनं आपल्याला असं इथं असं उलटासा हे करायचं आहे, आपली टॉप किंवा कुर्ती जे काही असेल ते. आणि नंतर आपल्याला इथे असा बारीकसा फोल्ड करायचा आहे आणि ह्या साईडला बारीकसा फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे इथे एक फोल्ड, इथे एक फोल्ड करायचं आहे. अगदी तुम्ही डायरेक्ट मशीनवर जरी मारून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा इथून जरी जमत असेल तरी तुम्ही करू शकता. म्हणजे जिथं आपला कट, म्हणजे बघू शकता जिथं आपला शेवट कटचा होतो ना, तिथून आपल्याला असं हे लावून घ्यायचं आहे कापड. तुम्हाला दिसतच असेल. आणि व्यवस्थित अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, शिस्तीत अशी. डबल जरी मारलं तरी काय हरकत नाही, डबल पण टीप मारू शकता तुम्ही. तर बघू शकता, हा असा चौकोन पूर्ण मी लावून घेतलेला आहे. वेगळ्या कलरचा असल्यामुळे तुम्हाला दिसण्यासाठी मी वेगळा कलर घेतलेला आहे. तर असा तुम्ही पूर्ण लावून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही बघू शकता बाहेरून पण फिनिशिंग छान आलेलं आहे. म्हणजे जेणेकरून इथून जे आपलं टीप निसटत जाते ना आणि खराब फिनिशिंग दिसतं ना, तर ते दिसणार नाही आणि व्यवस्थित सुपेरियर दिसेल. तर ही ट्रिक नक्की वापरा मैत्रिणींनो. तुमची कुर्ती तयार असेल किंवा तुम्ही स्वतः शिलाई करत असाल तर हे आपलं इथून कट निसटणार नाही आणि आपण कुर्ती घातल्यानंतर खराब दिसणार नाही आणि पूर्ण ही टीप जी आहे ना, लॉक होऊन जाते. तर तुम्ही सेम मॅचिंगचं लावा. मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी वेगळ्या कलरचं कापड लावलेलं आहे. तर आता बघूया पुढची ट्रिक. तर मैत्रिणींनो, पुढची आपली ट्रिक आहे. तर बऱ्याच वेळांना काय होतं, आपण ब्लाऊजला तयार नॉट आणतो. तर ही बघू शकता. तर हा लाल कलरचा ब्लाऊज आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आणि ही तयार नॉट आपण आणतो आणि बऱ्याच वेळा ही अशी सुतं निघतात त्याची, आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊजला लावतो त्यावेळेस कस्टमरला ते खूप खराब दिसतं आणि नंतर कालांतराने ही नॉट जी आहे ना, ती मग खराब होत जाते आणि कस्टमरची एखादंच तक्रार येते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्या नॉटची सुतं निघू नयेत ह्यासाठी आपण छान अशी आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं आहे, आपण सेम मॅचिंगचं अस्तरचं कापड घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण आतनं अस्तर लावलं आहे ना, त्याचं सेम मॅचिंगचं कापड घ्यायचं आहे. नसेल तर थोडंसं मिळतं जुळतं असलं तरीसुद्धा चालतं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे बघू शकता तुम्ही, असा फोल्ड करून घ्यायचा आहे कापडाचा. म्हणजे इकडे एक फोल्ड, इकडे एक फोल्ड, आणि नंतर असा फोल्ड करायचा आहे आणि थोडंसं जाड कापड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना, त्याच्यामध्ये ही नॉट ठेवून आपल्याला असं बघू शकता तुम्ही, असं पूर्ण असं हे करून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला टीप मारायची, जेणेकरून हे पूर्ण पॅक झाली पाहिजे. तर आता मी तुम्हाला ब्लाऊजवरती दाखवते कशा पद्धतीने टीप मारायची. जेणेकरून ते कापड आत गेलं पाहिजे, अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. एक 2-3 वेळा अशी टीप मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ते लॉक झालं पाहिजे.
थोडंसं जाड झालं तर जरा शिस्तीत हे करून घ्या, टीप मारून घ्या, नाहीतर सुई तुटायची शक्यता असते. तर बघू शकता किती छान पद्धतीनं आपलं हे लावलं गेलेलं आहे. तर असं व्यवस्थित तुम्ही लावून घ्या, जेणेकरून नॉटचे जे धागे निघतात ना ते अजिबात निघणार नाही. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या सगळ्या आपल्या शिलाईशी रिलेटेड टिप्स अँड ट्रिक्स. तर जे आपल्या शिलाईचं काम खूप सोपं करतील आणि शिलाईमध्ये जे प्रॉब्लेम येतात ते दूर करतील, ह्यासाठी मी आज छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत. तर त्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.